जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमची आवडते आणि लाडक्या ट्यूब चॅनल एक्झाम युतीवर. आज मराठी पेडागॉजीच्या भाग 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 15 प्रश्न बघणार आहोत, ज्यांचा सराव करून तुम्ही परीक्षेमध्ये आउट ऑफ 15 मार्क्स घेऊ शकता. तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, चला वेळ वाया न घालवता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न तुमच्या समोर. आपल्याला एखादा संदर्भ परिचित किंवा अपरिचित असला तरी वर्गीकृत संदर्भ चर्चेत भाग घेणे व त्याचे प्रभावशाली सादरीकरण करणे हे कशाशी संबंधित आहे? काय विचारलेत आपल्याला? तर आपल्याला विचारलंय की आपल्याला एखादा संदर्भ परिचित किंवा अपरिचित असला आणि वर्गीकृत संदर्भ चर्चेत भाग घेतला व त्याचे प्रभावशाली सादरीकरण केले तर हे कशाशी संबंधित असेल? ठीक आहे, तर काय काय पर्याय बघूया आपण. पहिला आहे वाचन, दुसरा आहे इंटरनेट सर्फ करणे किंवा इंटरनेटचा सतत वापर करणे, वेगळ्या दृष्टिकोनातून परत लिखाण करणे. बघा, वाचन इथं होऊ शकत नाही, कारण आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, संदर्भ चर्चा, चर्चेचा विषय, त्याच्यामुळे वाचन फक्त ही एकच साईडची पद्धत आहे, म्हणजे एक व्यक्तीच वाचन करू शकतो, त्याच्यामुळे वाचन येऊ शकत नाही. ठीक आहे, हा पर्याय चुकीचा वाटतोय. इंटरनेट सर्फ करणे हे पण एक वैयक्तिक कार्य आहे, त्याच्यामुळे ग्रुपमध्ये हे होऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे पण चुकीचं ठरणार आहे. संदर्भ चर्चा म्हणजे इथं असं आपल्याला दिसतंय की खूप सारे व्यक्ती याच्यात चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. पर्याय तिसरा बघा, वेगळ्याच दृष्टिकोनातून परत लिखाण करणे. बघा, लिखाणाचा इथं काहीच उल्लेख नाहीये, पण पर्याय क्रमांक 4 इथं आपल्याला बरोबर वाटतोय, मौखिक संभाषण. कारण मौखिक संभाषण म्हणजे संभाषण करताना त्याच्यात 1 किंवा 2 किंवा 3 व्यक्ती सामील होऊ शकतात, त्याच्यामुळे मौखिक संभाषण पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया. तुम्ही पण तुमचा स्कोर किती होतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, की पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर तुमचा स्कोर 15 पैकी किती आलेला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. एखादी विद्यार्थिनी बारकाईने वाचते म्हणजे ती काय करते? बघा, इथं एखादी विद्यार्थिनी म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा किंवा स्टुडंट म्हणा, जर ती बारकाईने वाचत असेल तर ती नेमकं काय करते आपल्याला हे विचारलेलं इथं. तर पर्याय क्रमांक 1 बघूया आपण. पुस्तकातील सर्वसाधारण माहिती, संकल्पना किंवा सारांश मुद्दे याच्यावर नजर टाकते. ठीक आहे, दुसरा बघूया. विशिष्ट मुद्दा किंवा विशिष्ट माहिती घेते, नको असलेली माहिती वगळते. ठीक आहे, तिसरा पर्याय बघूया. संबंधित माहिती वाचून तिची लेखी स्वरूपात नोंद करते. ठीक आहे, आणि चौथा बघूया. वाचताना माहिती समजावून घेते, सूचित अर्थ समजावून घेते आणि माहितीचे संयोजन करते. बघा, हा पर्याय आहे तो पण एखाद्या वेळेस बरोबर वाटतो, हा पण बरोबर वाटतो, हा पण बरोबर वाटतो, पण सर्वात जास्त बरोबर वाटणारा पर्याय हा पर्याय क्रमांक 4 आहे, कारण याच्यात पॉझिटिव्हिटी जास्त आहे आणि याच्यात 3 मुद्दे इथं क्लिअर केलेले. बघा, माहिती समजावून घेते, सूचित अर्थ समजावून घेते आणि माहितीचे संयोजन करते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा खूप म्हणजे बरोबर आपल्याला उत्तर वाटतो. ठीक आहे, पुढे जाऊया. विद्यार्थ्यांची अभिवृत्ती आणि मूल्ये यांचे मूल्यमापन करण्याचे सर्वात प्रभावी साधन टिंब किंवा डॅश डॅश आहे. तर काय बघा, सारांश चाचणी, प्रासंगिक नोंदी, संचयिका किंवा घटक चाचणी. काय वाटते तुम्हाला? तर याचं बरोबर उत्तर हे संचयिका आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांची अभिवृत्ती आणि मूल्य यांचे मूल्यमापन करण्याचे सर्वात प्रभावी साधन असते, त्याला संचयिका असे म्हणतात. ठीक आहे, सारांश चाचणी पण होणार नाही, प्रासंगिक नोंदी पण होणार नाही आणि घटक चाचणी पण होणार नाही. घटक चाचणी तरी एक परीक्षा असते. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 109. इयत्ता दुसरीचे विद्यार्थी स्वतंत्रपणे वाचू शकतात का नाही हे शिक्षकाला जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी शिक्षकाने करावयाचे सूचक निरीक्षणे. म्हणजे एखाद्या वर्गातील विद्यार्थी, दुसरी वर्गाचे विद्यार्थी स्वतंत्रपणे एकटे वाचू शकतात की नाही हे जर शिक्षकाला जाणून घ्यायचे असेल तर शिक्षकाने काय करायला पाहिजे? तर आपल्याला इथं हे विचारलेलं आहे. तर बघूया पर्यायामध्ये काय आहे. तर विद्यार्थी विषय परिच्छेद मांडणी क्रमवार सांगतो हे पाहणे, किंवा परिच्छेदाचा सारांश सांगतो हे पाहणे, किंवा शब्दांवरून क्रमवार नजर फिरवतो आणि कठीण शब्दांवर आणि अडचण आल्यास तिथे बोट ठेवतो हे पाहणे, किंवा परस्पर संबंध दर्शवण्यासाठी सर्वनाम आणि उभयान्वयी अवयवांचा वापर करतो हे पाहणे. बघा, इथं आपल्याला इयत्ता दुसरीचा विद्यार्थी सांगितलेला आहे. ठीक आहे, तर दुसरीचा विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे तो किती म्हणजे शिकलेला असू शकतो, किती त्याला नॉलेज असतं हे आपल्याला पर्यायामधूनच कळते. बघा, विषय किंवा परिच्छेदाची मांडणी हे आपण त्याच्याकडनं
त्याची आपण उमेद करू शकत नाही, त्याच्यामुळे हा पर्याय चुकतो. परिच्छेद सारांश सांगतो हे पण आपण त्याच्याकडून अपेक्षा बाळगू शकत नाही, कारण परिच्छेदाची सारांश सांगणे ही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरीचा विद्यार्थी हे करू शकत नाही. चौथा पर्याय बघा, परस्पर संबंध दर्शवण्यासाठी सर्वनाम आणि उभयन्वी अवयवांचा वापर करतो. बघा दुसरीच्या विद्यार्थ्याला सर्वनाम आणि उभयन्वी अवयव काय आहेत हे सुद्धा माहित नसणार आहे, कारण व्याकरण काय विषय असतो हे तुम्हाला त्याला माहित नसतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर उत्तर आहे. कारण इथं दिलेलं बघा, शब्दावरून क्रमवर नजर फिरवतो. बघा पहिलेचे दुसरेचे विद्यार्थी नजर फिरवण्यास सुरुवात करतात आणि जिथे त्यांना अडचण येत असेल तिथे ते बोट ठेवतात. तर पर्याय क्रमांक 3 हा एकदम बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण आता जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्व या PDF आहेत तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळतील. एक्झाम युती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर तिथून तुम्ही नाही गेले तरी तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामवर सर्च करू शकता एक्झाम युती, तर तुम्हाला चॅनल आपलं मिळून जाईल. ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 110. बोलणे हे बऱ्याच वेळा गृहीत कौशल्य मानले जाते, कारण पर्याय क्रमांक 1, सर्वसाधारण निकोप प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये ते नैसर्गिकरित्याच विकसित होते. शिक्षक सर्वसाधारणपणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे असे मानतात. शैक्षणिक साहित्याचा वापर केल्याशिवाय वर्गात भाषा शिकविताच येत नाही, किंवा फक्त मातृभाषाच उत्तम प्रकारे शिकता येते. काय वाटते तुम्हाला 110 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर? तर बघा, शिक्षक सर्वसाधारणपणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असे मानतात, नाही हे पण नाही. शैक्षणिक साहित्याचा वापर केल्याशिवाय वर्गात भाषा शिकविताच येत नाही, हे पण चुकीचं आहे. असं काहीच नाही की तुम्ही शैक्षणिक साहित्य वापरला तेव्हाच तुम्हाला भाषा शिकविता येते. भाषा एक माध्यम आहे, हे तुम्ही कसंही म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवू शकता. ठीक आहे, आणि पर्याय क्रमांक 4, फक्त मातृभाषाच उत्तम प्रकारे शिकता येते, हे पण चुकीचं आहे. जर असं असलं असतं की फक्त मातृभाषाच उत्तम प्रकारे शिकवता आली असती तर गणित विज्ञान हे जे विषय ते विद्यार्थ्यांना शिकताच आलेच नसते. त्याच्यामुळे सर्वप्रथमचा पर्याय हा एकदम बरोबर वाटतोय. सर्वसाधारण निकोप प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये ते नैसर्गिकरित्याच विकसित होते. ठीक आहे, बोलणे ही प्रक्रिया नैसर्गिकरित्याच विकसित होत असते. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 111 बघूया. प्रश्न क्रमांक 111 आहे. 5 वेगवेगळ्या लोकांनी शाळेविषयी केलेली ध्वनिमुद्रित विधाने ऐका, नंतर 30 विधाने वाचा. अ, ब, क, ड आणि ई हे वक्ते आणि 1 2 3 4 5 ही त्यांची विधाने यांची एकाच एक संगती लावा. आता हीच विधाने दुसऱ्यांदा ऐका. ही कृती लक्ष्य भाषेतील डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे की 5 व्यक्ती आहेत, अ, ब, क, ड आणि ई. या 5 लोकांची 1 2 3 4 5 ही त्यांची विधाने आहेत आणि हे काय आहेत तर हे व्यक्ती आहेत. आता इथं काय म्हटलेलं आहे, यांची विधाने एकाच एक संगती लावा. आता हीच विधाने दुसऱ्यांदा ऐका. ही कृती काय असते? तर बघा, वाचनाची दूरगामी प्रक्रिया असते का? नाही. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता असते का? नाही. परत ऐकण्या अगोदर वाचन प्रक्रिया असते का? नाही. तर श्रवण क्षमता चाचणी, याला काय म्हणतात? याला श्रवण क्षमता चाचणी असं म्हणतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 112. भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्दसंग्रहात वाढ म्हणजे काय? तर बघा, व्याकरण विकासाची पायरी होय, वाक्यरचना संपादनूक होय, सामाजिक इतर शब्दांची संपादनूक होय, किंवा भाषा संपादनुकीची प्रेरणा होय. तर याच्यात बरोबर पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3, सामाजिक व इतर शब्दांची संपादनूक म्हणजेच भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्दसंग्रहात वाढ होणे होय. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 113. वर्गात पाठ्यपुस्तक, चित्रे, ॲनिमेशन आणि ध्वनी यांच्या सहाय्याने शिकविण्याच्या पद्धतीस टिंब पद्धती असे म्हणतात. तर काय म्हणतात? उपदेशपर स्पष्टीकरण म्हणतात, की स्वयंशोध म्हणतात, की पाठ्यपुस्तकामधील चित्रमय स्पष्टीकरण म्हणतात, की मल्टीमीडिया बहुमाध्यम म्हणतात. तर काय असेल आपलं उत्तर? तर बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मल्टीमीडिया बहुमाध्यम. कारण उपदेशपर स्पष्टीकरण हे पण होऊ शकणार नाही, स्वयंशोध पण होऊ शकणार नाही, किंवा पाठ्यपुस्तकामधील चित्रमय स्पष्टीकरण सुद्धा होणार नाही. कारण याच्यात आपण चित्रे पण वापरलेली आहेत, ॲनिमेशन पण वापरलेलं आहे आणि ध्वनी हे पण वापरलेलं आहे. या तीनही गोष्टी या मल्टीमीडिया या प्रकारामध्ये मोडतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 114. मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करतोय तेवढे जरी तुम्ही केले, व्यवस्थित पाहिले आणि त्याचे नोट्स वगैरे तुम्ही काढले नाही, फक्त PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून वाचल्या तरी सफिशियंट आहे. तुमचे 15 पैकी 15 मार्क्स कुठेही जाणार नाही. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 114 बघूया. आधुनिक अध्यापन पद्धतीत व्याकरण शिकविताना डॅश डॅश यावर भर दिला जातो.
तर आपल्याला इथं विचारलेलं आहे बघा. तर कोणत्या पद्धतीबरोबर भर दिला जातो बघा, व्याकरण विषयक नियमांचा सराव किंवा वर्गीकृत संदर्भात वाक्याचा आकृतीबंध किंवा काळ रचना, द्वितीय भाषा शिकविण्यास सुरुवात केल्याच व्याकरण शिकविणे किंवा काळजीपूर्वक व्याकरण शिकविणे. बघा काळजीपूर्वक व्याकरण शिकविणे हे तर पर्याय बरोबर आहे, ठीक आहे, पण फक्त एवढंच बरोबर आहे का? नाही. तर पर्याय क्रमांक 4 इथं बाद होतो. द्वितीय भाषा शिकण्यास सुरुवात केल्यास व्याकरण शिकवणे हे पण चुकीचं आहे, कारण द्वितीय भाषा शिकवता लगेच तुम्ही व्याकरण शिकवताना सुरुवात केली तर हे बरोबर ठरणार आहे का? नाही. ते समजणारच नाही ना विद्यार्थ्यांना. आधी त्याला भाषेविषयी माहिती तरी व्हायला पाहिजे थोडीफार. तर पर्याय क्रमांक 3 पण चुकतो. व्याकरणविषयक नियमांचा सराव हा पर्याय पण चुकतो. तर पर्याय क्रमांक 2 हा अगदी बरोबर आहे की वर्गीकृत संदर्भात वाक्याचा आकृतीबंध किंवा काळरचना करणे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 116 कडे वळूया. 115 कडे. तर 115 काय म्हणतोय बघा, व्याकरण शिकविण्याचे मुख्य उद्दिष्ट काय? तर बघा, विद्यार्थ्यांची धारण क्षमता वाढविणे, विद्यार्थ्यांचे आकलन कौशल्य वाढविणे, शब्द उच्चार सुधारणे आणि त्यामधील अचूकता वाढविणे किंवा विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढविणे. तर बघा प्रश्न क्रमांक 115चं उत्तर आहे विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढविणे, कारण हे तिन्ही पर्याय याच्यात मुळत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं अगदी बरोबर उत्तर असणार आहे की व्याकरण शिकवण्याचे मुख्य उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढवणे आहे. चला प्रश्न क्रमांक 116 बघूया. इयत्ता चौथीला दुसरी भाषा शिकविताना त्या भाषेतील कोणता मजकूर घ्यावा यासाठी खालीलपैकी कोणता निकष वापरावा? तर सुसंगतता, डौलदार भाषा, संदिग्ध भाषा, उत्तरासाठी आवश्यक असणारी शब्दसंख्या. बघा पर्याय क्रमांक 4 हा पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 संदिग्ध भाषा हा पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक डौलदार भाषा हा पण चुकीचा आहे. तर याला सुसंगतता असे म्हणतात, कारण इयत्ता चौथीला दुसरी भाषा शिकवताना त्या भाषेतील कोणता मजकूर घ्यावा हे आपण निवडताना जी प्रक्रिया करतो याला सुसंगतता असे म्हणतात. बाकीचे पर्याय हे चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 117 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 117 म्हणतोय की नाट्य सादरीकरणाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वाढविण्यासाठी तो उपक्रम तर तांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने सादर केलेल्या उपक्रमांपेक्षा जास्त परिणामकारक असावा, की मूल्यमापन आणि संपादन यांच्याशी संबंधित असावा, की पाठ्यपुस्तकाचा कमीत कमी वापर करणारा असावा, की जास्त वाचन करण्यासाठी प्रवृत्त करणारा असावा. तर काय असेल आपलं उत्तर? तर बघा, जास्त वाचन करण्यासाठी प्रवृत्त करणारा असावा का? तर नाही. पाठ्यपुस्तकाचा कमीत कमी वापर करणारा असावा का? तर नाही. तर तांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने सादर केलेल्या उपक्रमांपेक्षा जास्त परिणामकारक असावा की नाही? पण पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे की मूल्यमापन आणि संपादन यांच्याशी संबंधित तो असायला पाहिजे. कारण पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 यामध्ये काहीतरी लिमिट्स आहेत, पण पर्याय क्रमांक 2 हे लिमिटलेस आहे. तिथं फक्त मूल्यमापन आणि संपादन याच्यावर दिलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर असणार आहे. चला प्रश्न क्रमांक 118 कडे जाऊया. तर भाषाशास्त्रानुसार भाषेचा नियामक हेतू म्हणजे काय? तर स्थानिक लोकांप्रमाणे उच्चार करणे, की भाषा शिकविणे आणि शोध लावणे, भाषेचा वापर करून इतरांचे वर्तन नियंत्रित करणे, की संपर्कासाठी भाषा वापरणे. काय वाटतं तुम्हाला? तर बघा, स्थानिक लोकांप्रमाणेच उच्चार करणे हे आहे का? कारण स्थानिक लोक रानटी भाषेचा वापर सुद्धा करतात, विदाऊट ग्रामर सुद्धा यूज करतात. त्याच्यामुळे तसं जर करायचं असतं तर आपल्याला भाषाशास्त्राचा नियामक हेतू माहित करण्याची काही गरज असलेली नसते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकतो. भाषा शिकविणे आणि शोध लावणे हे त्याचा हेतू असू शकतो का? हे पण नाहीये. फक्त संपर्कासाठी भाषा वापरणे हा हेतू असू शकतो का? हे पण नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे की भाषेचा वापर करून इतरांची वर्णन नियंत्रित करणे, इतरांना सुधारणे किंवा त्यांच्या भाषा शैलीत विकास करणे हे भाषाशास्त्रानुसार भाषेचा नियामक हेतू आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 119. अध्यापन करताना सोप्याकडून अवघडाकडे जाणे ही संकल्पना वापरली जाते. काही कारणामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना समजली नाही तर ती संकल्पना कशी समजावून सांगावी? तुम्ही एक शिक्षक असाल तर तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. तर असं ग्राह्य धरा की तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुम्ही विद्यार्थ्यांसोबत काय कराल जेव्हा काही कारणांमुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना शिकवता आली नाही तर तुम्ही त्यांना ती संकल्पना कशी समजावून सांगाल? तर पर्याय क्रमांक 1 म्हणते व्याख्यान पद्धती किंवा अथवा चित्रदर्शन. बघा, हा पर्याय चुकीचा असेल, कारण व्याख्यान पद्धती ही मोठ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. त्याच्यामुळे लहान इथं आपण पेपर क्रमांक 1 देतोय, त्याच्यामुळे 1 ते 5च्या विद्यार्थ्यांचा इथं विचार चालू आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकेल. खूप प्रभावशाली चित्रदर्शन परंतु व्याख्यान नाही, हे पण चुकीचं ठरेल. व्याख्यान आणि अथवा संबंधित वस्तू हाताळणी पद्धती हे पण चुकीचं ठरेल. पण पर्याय क्रमांक 4 म्हणते बघा, चित्रदर्शन आणि संबंधित वस्तू हाताळणी पद्धत परंतु व्याख्यान नाही. हा पर्याय एकदम बरोबर आहे, कारण इथून व्याख्यान हे वगळण्यात आलेलं आहे. व्याख्यान हे 1 ते 5 त्या विद्यार्थ्याला समजणार नाही. त्याच्यामुळे चित्रदर्शन समजेल, वस्तू हाताळणी समजेल,
पण व्याख्यान नाही. तर या दोन्ही गोष्टींमुळे तो विद्यार्थी ती संकल्पना चांगल्या प्रकारे समजू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न बघूया. वेगवेगळी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये सुसंवादी अध्ययन पर्यावरण निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणते कौशल्य वापरावे. बघा इथे विचारलेलं आपल्याला की एक वर्ग आहे, तिथं खूप सारे विद्यार्थी आणि विविध भाषा मातृभाषा त्यांच्या आहेत, जसं की काही विद्यार्थी मराठी मातृभाषेचे आहेत, काही हिंदीचे आहेत, काही उर्दूचे आहेत. तर अशा वर्गामध्ये सुसंवादी अध्ययन पर्यावरण निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणते कौशल्य एका शिक्षकाने वापरावे. तर बघूया. लक्ष्य भाषेचा पद्धतशीर वापर करावा. हा पर्याय चुकीचा वाटतो, कारण जर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवायची असेल, ठीक आहे, तर फक्त इंग्रजीचाच त्यांनी शिक्षकाने वापर केला तर त्या विद्यार्थ्यांना समजणार आहे का? नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकतो. पर्याय क्रमांक 3 बघूया. लक्ष्य भाषेत न बोलल्यास विद्यार्थ्यांना दिली जाणारी सवलत नाकारणे. हे बघा, हे पण चुकीचं आहे. मधून मधून मातृभाषेचा वापर करण्यास परवानगी देणे. हे पर्याय बरोबर वाटतोय, पण पर्याय क्रमांक 2 सगळ्यात जास्त चांगला वाटतोय, कारण अध्ययन प्रक्रिया आणि संभाषण प्रक्रिया वाढविण्यासाठी संरचित आंतरक्रिया करणे. तर पर्याय क्रमांक 2 हा आपला इथं बरोबर असणार आहे. ठीक आहे. तर तुमचा स्कोर काय आलेला आहे हे सगळ्या व्हिडिओ झाल्यावर तुमचा स्कोर किती आलेला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, जेणेकरून तुम्हाला पण कळत जाईल की तुमची इथं याच्यामध्ये काय ती बदल होत आहेत, किती मार्क्स वाढतात किंवा कमी होत आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.